नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंजिनिअरिंग ग्राफिक्समधील आपण डायमेन्शनिंग हा पार्ट बघत होतो. यापूर्वीचे 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनिंगचे बरेच पॉईंट बघितले असेल. तसेच लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनिंगबद्दल माहिती घेतली. त्यामध्ये आपण पॉईंट बघितला तो सिस्टीम्स ऑफ डायमेन्शनिंग. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की अलाइन सिस्टीम, ज्या केसमध्ये आपण डायमेन्शन जे देतो ते आपण विच इज परपेंडिक्युलर टू द डायमेन्शन लाईन अँड विच कॅन बी व्ह्यूड फ्रॉम द बॉटम अँड राईट हँड साईड. म्हणजे आपण परपेंडिक्युलर डायमेन्शन असतं डायमेन्शन लाईनला, आणि ते जे आपण डायमेन्शन वाचणार आहे ते आपण खालच्या साईडनं किंवा राईट हँड साईडनं आपण इझिली वाचू शकतो. अशा पद्धतीची जी सिस्टीम होती त्याला आपण म्हणणार आहे अलाइन सिस्टीम. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. तसंच बघितलं युनिडायरेक्शनल सिस्टीम. त्या युनिडायरेक्शनल सिस्टीममध्ये पहिला पॉईंट सेम आहे की जो डायमेन्शन फिगर जे आपण काढणार आहे ते परपेंडिक्युलर असणार आहे. फक्त ह्या केसमध्ये जर फरक एवढाच आहे की जे डायमेन्शन आपण जे रीड करणार आहे, वाचणार जे आहे ते आपण कसं आहे की बॉटम साईडनं वाचणार आहे, म्हणजे खालच्या साईडनं वाचणार आहे. सगळे डायमेन्शन जे विच कॅन बी इझिली रीडेबल फ्रॉम द बॉटम साईड. आणि जे डायमेन्शन जे आहे ते डायमेन्शन लाईनमध्ये सेंटरला ब्रेक करून आपण डायमेन्शन देतो. हे आपण युनिडायरेक्शनल सिस्टीममध्ये आपण बघितलं. मोस्टली जर बघितलं ह्या दोन सिस्टीममध्ये आपण अलाइन सिस्टीम आपण मॅक्झिमम केसमध्ये आपण वापरतो डायमेन्शनिंग देण्याकरता. तर त्यामध्ये आपण बरेच पॉईंट बघितले. त्यामध्ये लेंथ, जर समजा ऑक्टॅगन असेल तर त्याची लेंथ अलाइन्स मेथडद्वारे आपण कशी रिप्रेझेंट करतो हे आपण बघितलं. तसंच युनिडायरेक्शनल मेथडमध्ये आपण कशी रिप्रेझेंट करतो बघितलं. त्यामध्ये अँगल्स जे आहेत आपण कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो ते आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. तसंच जी आपली मेन मेथड आहे अलाइन डायमेन्शनिंग मेथड, त्यामध्ये परत 4 प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये पॅरलल डायमेन्शनिंग, चेन डायमेन्शनिंग. पॅरलल डायमेन्शनिंगमध्ये आपण बघितलं की सगळे डायमेन्शन एकमेकाला पॅरलल असतात. आणि या केसमध्ये बघितलं हा डॅटम सरफेस आहे. ह्या डॅटम सरफेस ही जी एक्सटेन्शन लाईन आहेत ह्या एका एक्सटेन्शन लाईनपासून सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. तसंच चेन डायमेन्शनमध्ये काय असतं, एका मागोमाग एक म्हणजे डायमेन्शन दिले असतात. म्हणजे हा पहिलं जर डायमेन्शन झालं त्याला लागूनच दुसरं डायमेन्शन, त्याला लागूनच तिसरं डायमेन्शन, हे चेन डायमेन्शनिंग सिस्टीममध्ये वापरलं जातं. तिसरा जो प्रकार होता कंबाईंड डायमेन्शन, म्हणजे दोन्हीचे पहिले जे दोन बघितले पॅरनी चेन त्या दोन्हीचा कॉम्बिनेशन म्हणून हा कंबाईंड डायमेन्शन. यामध्ये हे जो 2 डायमेन्शन बघितले हे पॅरलल डायमेन्शन आहेत. तसंच हा 23 आणि 11 समजा हा जर बघितला विच इज अ चेन डायमेन्शन. 8 आणि 15 हा काय चेन डायमेन्शनचा प्रकार आहे. असे दोन्ही प्रकार जिथं कंबाईन केलेले असतात त्याला आपण कंबाईंड डायमेन्शन म्हणतो. तसंच कोऑर्डिनेट डायमेन्शनिंग बघितलं आपण. ह्या केसमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर करून आपण डायमेन्शन देतो. म्हणजे एखादं सर्कलचं समजा हा जर सर्कल असेल तर सेंटर पॉईंट जर डिफाईन करायचा असेल, डायमेन्शन द्यायचं असेल तर त्या सर्कलचं सेंटर पॉईंटचं कोऑर्डिनेट XY ॲक्सिसवर कसा देतो आपण त्या पद्धतीनं डायमेन्शन देतो, ज्याला आपण म्हणणार आहे कोऑर्डिनेट डायमेन्शन सिस्टीम. हे सगळे प्रकार आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितले. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्लेसमेंट ऑफ डायमेन्शन बघणार आहे. म्हणजे ॲक्च्युली डायमेन्शन देताना फिगरवर कुठल्या पद्धतीनं आपण देऊ शकतो किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो बघा, एक्सटेन्शन लाईन लीडर लाईन शुड नॉट क्रॉस डायमेन्शन लाईन. म्हणजेच काय, आपल्याला माहीत आहे एक्सटेन्शन लाईन म्हणजे काय, लीडर लाईन म्हणजे काय, डायमेन्शन लाईन म्हणजे काय, हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता पहिला जो पॉईंट आहे, एक्सटेन्शन लाईन लीडर लाईन शुड नॉट क्रॉस द डायमेन्शन लाईन. आता आपल्याला जर आपण ही जर फिगर बघितली, या केसमध्ये लाईन काढलेली आहे, ह्याला आपण म्हणतो एक्सटेन्शन लाईन. ही झाली तुमची डायमेन्शन लाईन. तसंच दुसरं डायमेन्शन दिले या केसमध्ये एक्सटेन्शन लाईन, डायमेन्शन लाईन, आणि तिसरं डायमेन्शन दिले हे लीडर लाईनद्वारे डायमेन्शन दिले. तर डायमेन्शन दिले नाहीत पण फक्त लाईन्स काढलेल्या आहेत सगळ्या. ही काय झाली तुमची लीडर लाईन, बरोबर. तर ह्या केसमध्ये जर बघितलं पॉईंट काय आहे की एक्सटेन्शन लाईन आणि लीडर लाईन शुड नॉट क्रॉस टू द डायमेन्शन लाईन. म्हणजे ही तुमची जी लाईन आहे ही लीडर लाईन आणि ही तुमची डायमेन्शन लाईन, ही एकमेकाला कुठं छेदते, इथं छेदते, म्हणजे क्रॉस होते. तर असं असतं कामा नये. तसंच ही तुमचं एक्सटेन्शन लाईन काढलेलं आहे, हे डायमेन्शन देण्यासाठी ही एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे, आणि ही तुमचं डायमेन्शन आहे. दोन्ही इथं कुठं छेदतात, ह्या ठिकाणी छेदतात.
मग असं असतं कामा नये. सो दिस इज अ रॉंग मेथड. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, जर व्यवस्थित जर आपल्याला काढायचं असेल, डायमेन्शन द्यायचं असेल, तर आपण कसं करू शकतो बघा. सेम डायमेन्शन दिलेलं हीच फिगर आहे. हे डायमेन्शन लाईन, एक्सटेन्शन लाईन दिलेलं आहे. या केसमध्ये या पद्धतीने आपण डायमेन्शन देऊ शकतो. म्हणजेच काय आता बघा, ही लीडर लाईन इथं काढलेली आहे. ही लीडर लाईन ह्या डायमेन्शन लाईनला, ही 2 डायमेन्शन लाईन आहेत, ह्या कुठेही त्याला क्रॉस होत नाही. इथं एक्सटेन्शन लाईनला क्रॉस होते ही लाईन, चालतं. फक्त काय कशाला क्रॉस होतं कामा नये, हे ज्या 2 डायमेन्शन लाईन आहेत, ह्या डायमेन्शन लाईनला ही लाईन क्रॉस होता कामा नये. म्हणजे ही लीडर लाईन झाली, बरोबर. तसंच ह्या एक्सटेन्शन लाईन, ही एक्सटेन्शन लाईन कुठेही ह्या डायमेन्शन लाईनला क्रॉस होत नव्हतं. जसं इथे एक्सटेन्शन लाईन ही डायमेन्शन लाईनला क्रॉस झाली त्या पद्धतीने. समजलं पहिला पॉईंट. एक्सटेन्शन लाईन नाही, लीडर लाईन ही डायमेन्शन लाईनला क्रॉस होता कामा नये. दुसरा पॉईंट बघूया आपण. एक्सटेन्शन लाईन शुड बी ड्रॉन फ्रॉम द नियरेस्ट पॉईंट टू द डायमेन्शन. हा पॉईंट काय बघून समजून घेऊ. आता या ठिकाणी एक्सटेन्शन लाईन काढलेलं आहे, डायमेन्शन लाईन काढलेलं आहे. तसंच दुसरं डायमेन्शन दिलेलं आहे. हे 2 डायमेन्शन ह्यामध्ये दिलेलं आहे. हे जर डायमेन्शन जर बघितलं तर ह्या केसमध्ये जर ही एक्सटेन्शन लाईन काढून ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटचे अंतर, डिस्टन्स आपण वरच्या साईडला दिलेलं आहे. तसंच ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटची उंची आपण ह्या साईडला दिलेली आहे. तर ह्याच्याऐवजी आपण काय केलं आहे, ह्या कशा पद्धतीनं आपण डायमेन्शन देऊ शकतो बघा. ह्या पद्धतीनं आपण डायमेन्शन देऊ शकतो. म्हणजे ह्यात आणि ह्यात फरक काय की शक्यतो काय करायचे, एक्सटेन्शन लाईन जी आहे शुड बी ड्रॉन फ्रॉम द नियरेस्ट पॉईंट टू द डायमेन्शन. ज्या ठिकाणी आपण डायमेन्शन देणार आहे त्या ठिकाणी ते जवळच्या जवळ एक्सटेन्शन लाईन काढायची. म्हणजेच काय, ह्या पॉईंटपासून हा पॉईंट तर बघितला तर ह्याचं अंतर काय खूप कमी आहे. तसंच ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंट, म्हणजे एक्सटेन्शन लाईन शक्यतो जवळ काढायची. तिसरा पॉईंट बघूया आपण. या केसमध्ये जर बघितलं, एक्सटेन्शन लाईन ऑफ इंटरनल फीचर्स कॅन क्रॉस विजिबल लाईन विदाउट लिव्हिंग अ गॅप ॲट द इंटरसेक्शन पॉईंट. म्हणजे काय आपण बघू, एक फिगर दिलेलं आहे तुम्हाला. या केसमध्ये आपण डायमेन्शन समजा आपण दिला, हे डायमेन्शन दिलं आहे ह्या पॉईंटपासून हा पॉईंट, ही जी हाईट इथं दिलेली आहे. आणि हा जो सर्कल आहे, ड्रिल आहे, तर ह्याचं लाईन हे डायमेन्शन देताना ही लीडर लाईन वापरलेली आहे. इथं डायमेन्शन लाईन वापरलेली आहे, इथं ही लीड लाईन वापरलेली आहे. या केसमध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं गॅप सोडलेला आहे. इथं काय केलेलं आहे, गॅप सोडलेलं आहे. तर असं गॅप सोडता कामा नये. एक्सटेन्शन लाईन ऑफ इंटरनल फीचर्स कॅन क्रॉस विजिबल लाईट विदाउट लिव्हिंग अ गॅप. म्हणजे ह्या केसमध्ये जर बघितलं तर इथं गॅप सोडायची नाही आपण हे डायमेन्शन देताना. कधी ज्यावेळी डायमेन्शन आपण देतो, म्हणजे आतल्या समजा हा आतला भाग आहे, इथलं जर डायमेन्शन द्यायचं झालं तर ह्या केसमध्ये ही एक्सटेन्शन लाईन ह्या पॉईंटपासून इथं वाढवायची, द्वारे आपण डायमेन्शन देऊ शकतो. समजलं तिसरा पॉईंट. चला मग आपण चौथा पॉईंट बघू. चौथा पॉईंट आहे, डू नॉट यूज ऑब्जेक्ट लाईन, सेंटर लाईन अँड डायमेन्शन लाईन ॲज अन एक्सटेन्शन लाईन. म्हणजेच काय बघा, ह्या 3 लाईन्स दिलेल्या आहेत. एक तर आहे ऑब्जेक्ट लाईन. ऑब्जेक्ट लाईन म्हणजेच काय, हे जे डार्क आपण करतो, आउटलाईन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला, आउटलाईन. ही कशी असली पाहिजे, नेहमी डार्क असली पाहिजे. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही आउटलाईन जी असतात, ही सर्कलची आउटलाईन ही सगळे काय असली पाहिजे, डार्क असली पाहिजे. आणि बाकीच्या ज्या लाईन्स आहेत, डायमेन्शन किंवा सेंटर लाईन, त्या फेंट असल्या पाहिजेत. आता ह्या केसमध्ये बघा, हे डायमेन्शन दिलेलं आहे. ही काय, ही कुठली लाईन आहे, डायमेन्शन लाईन. आता ह्या केसमध्ये डायमेन्शन लाईन देताना इथे एक्सटेन्शन लाईन काढलीच नाही. डायरेक्टली हा ऑब्जेक्ट जो आहे, ह्या ऑब्जेक्टच्या आतमध्येच ही डायमेन्शन लाईन दिलेली आहे. म्हणजे असं ऑब्जेक्ट लाईनला वापर करून हे डायमेन्शन दिलेलं आहे. सो दिस शुड नॉट बी डन. तसंच आता ह्या केसमध्ये बघा, डायमेन्शन दिलेलं आहे. ही लाईन, दिस इज अ ऑब्जेक्ट लाईन. हे ऑब्जेक्ट लाईन आहे. ह्या ऑब्जेक्ट लाईनचा वापर करून हे डायमेन्शन, ह्या केसमध्ये एक्सटेन्शन लाईन नाहीच आहे. तसंच या केसमध्ये हे बघायला सेंटर लाईन ॲज इट इज वापरलेलं आहे, पुढं वापरलेलं आहे. इथं डायमेन्शन दिलेलं आहे. सो दिस इज अ पुअर वन. या केसमध्ये आपण आता कसं करू शकतो बघा, डायमेन्शन देऊ शकतो. हीच एक्सटेन्शन लाईन आपण वाढवलेली आहे आणि ह्या केसमध्ये डायमेन्शन दिलेलं आहे. तेच इथं जे दिलं त्याच्याऐवजी काय, हीच पुढं एक्सटेंड केलेलं आहे. एक्सटेन्शन लाईन काढून डायमेन्शन दिलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीत बघा, हे जे डायमेन्शन दिलेलं आहे, हे 2 डायमेन्शन, ते आपण आता कशा पद्धतीने देऊ शकतो बघा. हे पुढे एक्सटेंड केलेलं आहे, ही लाईन इथं एक्सटेंड केलेली आहे, ही लाईन एक्सटेंड करून इथे आपण डायमेन्शन देऊ शकतो. तसं सेंटर लाईनचं बघा कसं आहे,
ही सेंटर लाईन इथं मध्ये ब्रेक केलेली आहे आणि इथं पुढे ही एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे. इथं कसं सेंटर लाईन जी होती इथं सेंटर लाईन न काढता इथं मध्ये ब्रेक करून ही एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे, ही एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे आणि इथं डायमेन्शन दिलेलं आहे. सो दिस इज अ गुड मेथड. समजलं तिसरा पॉईंट म्हणजे काय, एक्सटेन्शन लाईनचा वापर करून आपण सगळे डायमेन्शन आपल्याला द्यायचे आहेत. एक्सटेन्शन लाईनचा वापर करून आपण डायमेन्शन द्यायचे. नेक्स्ट 5वा पॉईंट बघूया आपण, अवॉइड डायमेन्शनिंग ऑफ हिडन लाईन्स. या केसमध्ये जर बघितलं काही केसेसमध्ये आपण डायमेन्शन देताना हिडन लाईन असतात, म्हणजे अदृश्य लाईन म्हणतो आपण त्याला, डॉटेड लाईन. ज्या केसमध्ये आपल्याला ती लाईन दिसत नसते त्याला आपण डॉटेड लाईन म्हणून आपण म्हणतो. या केसमध्ये बघितलं ही हिडन लाईन आहे. या केसमध्ये डायमेन्शन काही जण आपण ह्या पद्धतीनं देतो, पण ह्या केसमध्ये आपल्याला क्लिअरली विजिबल होत नाही की ऑब्जेक्ट कसला आहे किंवा फीचर काय आहे. त्या केसमध्ये आपण जर बघितलं तर डायमेन्शन देताना आपण हेच डायमेन्शन आपण कुठल्या पद्धतीने देऊ शकतो. बघा आपण हे तर दिलेलं डायमेन्शन, हेच वरचंच डायमेन्शन आहे, हा फ्रंट व्ह्यू हा टॉप व्ह्यू आहे. हेच डायमेन्शन आपण ह्या पद्धतीने आपण देऊ शकतो. म्हणजेच काय की डायमेन्शनिंग देताना शक्यतो हिडन लाईन काय करायच्या आहेत, अवॉइड करायच्या. समजलं. नेक्स्ट 6वा पॉईंट बघूया आपण, प्लेस डायमेन्शन्स आउटसाइड द व्ह्यू अनलेस स्पेसिंग देम इनसाइड टू इम्प्रूव्ह द क्लॅरिटी. म्हणजेच काय आपण बघूया, मगाचीच फिगर आहे जी, हे डायमेन्शन दिलेलं आहे, म्हणजे हे डायमेन्शन दिलेलं आहे आणि इथले लीडर लाईननं हे डायमेन्शन दिलं आहे. हे कशाचं रिप्रेझेंट करतो आपण, ही लीडर लाईन झाली, ही डायमेन्शन लाईन झाली, ही एक्सटेन्शन लाईन झाली. आता हे डायमेन्शन जे दिलेले आहेत हे कुठे दिलेले आहेत, ह्या पूर्ण ऑब्जेक्ट, हा पिवळा कलरचा जो दिसतो हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये डायमेन्शन दिलेले आहेत. तर शक्यतो ते डायमेन्शन आतल्या साईडमध्ये द्यायचे नसतात. तर त्या केसमध्ये आपण कसं करू शकतो बघा, की जे डायमेन्शन आहेत ते आपण बाहेरच्या आउटसाईडला आपण देऊ शकतो. हे 2 डायमेन्शन आपण एक्सटेन्शन लाईन वाढवून आपण हे डायमेन्शन नंबरद्वारे आपण ती लाईन देऊ शकतो, डायमेन्शन देऊ शकतो. तसंच हे जे ही लाईन लीडर लाईन आपण बाहेरच्या साईडला नेऊन इथे डायमेन्शन आपण देऊ शकतो. सो दिस इज अ गुड प्रॅक्टिस टू गिव्ह द डायमेन्शन. तसंच त्यातलाच एक प्रकार आहे, बघूया आपण. तर हा केसमध्ये जर बघितलं, हे सर्कल्स आहेत, 3 सर्कल्स आहेत, तिन्ही सर्कलचे डायमेन्शन दिलेले आहेत. आतल्या सर्कलचं डायमेन्शन इथं दिलेलं आहे, दुसऱ्या सर्कलचं डायमेन्शन इथं दिलेलं आहे, तिसऱ्या सर्कलचं डायमेन्शन लाईन इथं दिलेली आहे. हे 3 लाईन हे डायमेन्शन लाईन देताना हे बाहेरच्या साईडला काढलेलं आहे. सो दिस इज अ गुड वन. आता ह्या केसमध्ये दुसरं सेम फिगर आहे, ह्या केसमध्ये पण डायमेन्शन दिलेलं आहे. तर ह्या केसमध्ये जर बघितलं, हे तिन्ही जी सर्कलचे डायमेन्शन दिलेले आहेत, हे जर पहिला सर्कल जो घेतलेला आहे तो इथं डायमेन्शन खाली काढलेले आहे आणि हे 2 सर्कल जे आहेत, दुसरा आणि तिसरा सर्कल, हे जे डायमेन्शन लाईन आपण ह्या साईडला काढलेले आहेत. तर काही केसेसमध्ये कसं होतं की बाहेरचा ऑब्जेक्ट ज्यावेळी लहान असतो किंवा ऑब्जेक्ट काही केसमध्ये मोठा असतो, तर त्या केसमध्ये डायमेन्शन हे आतल्या साईडला द्यायला लागतात. तर त्या केसमध्ये ह्याच्या केसमध्ये आपण डायमेन्शन देऊ शकतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. आय होप हे तुम्हाला सर्व समजलं असेल. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. धन्यवाद.